नमस्कार. राजकीय कट्टावरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज महाराष्ट्र राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे आणि त्याचा कार्यक्रम देखील जाहीर झालेला आहे. अगदी कमी कालावधी दिलेला आहे, म्हणजे आज 13 तारीख आहे आणि इथून पुढे 7 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा परिषदेचा व पंचायत समितीचा निकाल देखील लागणार आहे. म्हणजे अवघे 18 आणि 7 25 दिवसांचा कालावधी आहे. 25 दिवसामध्ये कोणत्या जिल्हा परिषदेचा कारभारी कोण असणार हे ठरणार आहे. आपण प्रोग्रामवर देखील नजर टाकूया. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे फॉर्म भरण्याची मुदत ही 16 जानेवारी पासून सुरू होते. विशेष म्हणजे त्याच दिवशी महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांची मतमोजणी देखील आहे आणि त्याच दिवसापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे. त्यासोबतच 21 तारखेपर्यंत ही फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे. म्हणजेच अवघे 6 दिवस या गोष्टीसाठी मिळालेले आहेत. त्यानंतर 22 तारखेला छाननी होणार आहे आणि 27 तारखेला हे फॉर्म परत घेण्याची अंतिम मुदत असणार आहे आणि 27 नंतर प्रचाराची दिशा ठरेल. 27 पासून 4 तारखेपर्यंत प्रचार असेल आणि 5 तारखेला मतदान आणि 7 तारखेला निकाल असणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील ज्या बहुचर्चित बहुप्रतीक्षित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांचं बिगुल वाजले. अनेक इच्छुकांनी गेल्या 4 वर्षापासून सातत्यानं या निवडणुकांची प्रतीक्षा केली होती. आता ती प्रतीक्षा संपलेली आहे. मात्र तरी देखील राज्यातील केवळ 12च जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. इतर जिल्हा परिषदेच्या म्हणजे 18 जिल्हा परिषदेच्या निवडणुका या दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयावरती त्या निवडणुका असणार आहेत. त्यामुळं त्या निवडणुकीच्या संदर्भात आपण नंतर अपडेट देत राहू. मात्र आता 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगानं केलेली आहे. यासोबतच हा प्रचाराचा कालावधी खूप कमी असल्याचं देखील अनेक इच्छुक बोलतायत. मात्र आज जाहीर झाल्यानंतर म्हणजे अवघ्या 14 आणि 15 हे 2 दिवस इच्छुकांच्या हाती असणार आहेत. या काळामध्ये अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यासोबतच अनेक एनओसी असतात. त्यासोबतच ITRचे फाईल ज्यांनी रिटर्न केलेले नसतील त्या करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी इच्छुकांपुढे आता महत्वाच्या आहेत. त्यासोबतच आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये आता या निवडणुका महाविकास आघाडी व महायुतीमध्ये लढल्या जातात की पुणे मुंबई प्रमाणे या निवडणुका वेगवेगळ्या होणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा वेगळ्या लढणार का महायुतीतूनच लढणार, या गोष्टींची चर्चा देखील सध्या सुरू आहे. मात्र तरी देखील राज्यामध्ये या निवडणुका बहुरंगी होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी ही राष्ट्रवादी काँग्रेसची ग्रामीण भागात ताकद आहे, त्यात तोडीस तोड भाजपची ताकद आहे व दोन्ही शिवसेना यांची देखील ताकद आहे. मात्र गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेस हे सातत्यानं चांगला परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची देखील ताकद बघावी लागणार आहे. वंचित बहुजन आघाडी आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, या अनेक पक्षांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि अनेक इच्छुक आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता देखील देव पाण्यात ठेवणार आहेत. खरं तर अनेक जिल्हा परिषदांपैकी महाराष्ट्रातल्या ज्या 12 जिल्हा परिषदा आहेत त्यामध्ये ही निवडणूक होत असल्यामुळं या निवडणुकीकडे राज्याचं तर लक्ष असणारच आहे. मात्र अनेक इच्छुक जे गेल्या 4 वर्षापासून म्हणजे 2017 मध्ये फेब्रुवारी महिन्यात या निवडणुका झालेल्या होत्या आणि यापूर्वीच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका यामध्ये 9 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील निवडणुका असल्यामुळं या निवडणुका अतिशय चुरशीनं लढल्या जातात. त्यासोबतच कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये देखील प्रचंड असा उत्साह दिसून येतोय. आपण या निवडणुकीच्या वेगवेगळ्या अपडेट वेळोवेळी आपल्याला देणारच आहोत. मात्र ही आज आपली सुरुवात आहे. आज आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय आणि तो कार्यक्रम नेमका कसा आहे या संदर्भात हा व्हिडिओ बनवला होता. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच हा व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलला पाहत असाल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.